नमस्कार मंडळी, शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये पहिला थंडगार असं कैरीचं पन्ह। चला तर मग बघूयात हे कसं बनवायचं ते। पन्ह बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी 2 मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतल्यात। ह्या कैऱ्या आपल्याला कुकरला उकडवून घ्यायच्यात। ह्या स्वच्छ दोन्ही पण धुवून घेतल्यात मी। आता या कुकरच्या भांड्यामध्ये डब्यामध्ये एका मी ठेवते। डब्यामध्ये पाणी घालायचं नाहीये, पाणी आपल्याला कुकरच्या बेसला घालायचं आहे। याच्यामध्ये मी 1 तांबे पाणी घालून घेते। या कैऱ्यांना आपल्याला 2 शिट्टी देऊन उकडवायचे। तुम्ही चाळणीवरती ठेवून उकडवलं तरी देखील चालेल, कुकरमध्ये पटकन उकडून जातं, म्हणून मी कुकरला लावते। चला आता मी हा कुकर 10 मिनिटांसाठी ठेवून देते। याचे 2 शिट्टे मी आता काढून घेणार आहे। इथे आपलं कैरी छान उकडून झाली आहे। तुम्ही बघू शकता कैरीचा कलर देखील पूर्णपणे बदलला आहे। आता ह्याची आपण साल काढून घ्यायची आहे। आवर्जून मी कैरीचा देठ काढला नव्हता। जर देठ काढलं तर त्याच्यामध्ये पाणी गेलं असतं आणि कैरी आपली हवी तशी उकडली नसती, त्या कैरीला पाणी लागलं असतं, म्हणून मी त्याचा देठ न काढता त्याला उकडवलं आहे। आता याची साल मी काढून घेते। जर साल निघायला थोडीशी कठीण जात असेल तर तुम्ही बटाट्याची साल काढायचं जे आपलं छोटं यंत्र असतं त्याने साल काढली तरी देखील चालेल। इथे मी दोन्ही कैऱ्यांची साल काढून घेतली। आता याचा आपण गर काढून घेऊयात। अशा पद्धतीने मी कैरीचा पूर्ण गर काढून घेते। हे कैरीचं पन्ह बनवायला अगदी सोपं आहे आणि वर्षभर टिकेल असं देखील आहे। मस्तपैकी याची मी पूर्ण साल काढून घेते। अगदी कुईला खरडून काढते, जेणेकरून कुठेही गर वाया जाऊ नये। इथं मी पूर्ण गर काढून घेतलाय। आता याला मिक्सरमध्ये घालून आपण गुळाबरोबर मस्तपैकी वाटून घेणार आहोत। जेवढा आपल्या कैरीचा गर भरलाय तेवढा गुळ घेतला तरी देखील चालेल। मी थोडंसं कमी गुळ घेतलाय कारण कैरी माझी थोडीशी गोडूस आहे आणि पन्ह हे थोडंसं आंबट गोड छान लागतं, म्हणून मी गुळाचं प्रमाण थोडंसं कमी घेतले। यामध्ये आता पाव चमचा चाट मसाला टाकलाय आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकली आहे। आता हे मिक्सरला छान मी पेस्ट करून घेणार आहे। हे बारीक करताना ह्याच्यामध्ये कुठेही पाणी वापरायचं नाही आहे। तुम्ही बघू शकता किती छान अशी फाईन पेस्ट झाली आहे। थोडेसे त्याच्या कैरीचे तुकडे त्याच्यामध्ये शिल्लक राहिले तरी देखील चालेल। हे पाणी न घातलेलं पन्ह तुम्ही फ्रीजरमध्ये वर्षभर ठेवू शकताय, स्टोअर करू शकताय। पण आता हे मला लगेचच पहिलं इन्स्टंट बनवायचं आहे, म्हणून मी याच्यामध्ये पाणी ॲड करते। तर याच्यानंतर मीठ तुम्ही तुमच्या पाण्याच्या प्रमाणानुसार याच्यामध्ये मीठ ॲडजस्ट करू शकताय। म्हणूनच अगोदर आपण चाट मसाला आणि जिरे पावडर ॲड केली, पण मीठ ॲड केलं नव्हतं, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जेवढं पडेल तेवढं मिठाची क्वांटिटी वाढत राहील। आता हे मस्तपैकी मिक्स करून घेते। हे थोडंसं दाटसर आहे, अजून थोडंसं पाणी टाकते मी याच्यात। तुम्ही बघू शकता 2च कैरे घेतले होते तरीसुद्धा त्याच्यामध्ये किती गर निघलाय। अजून थोडंसं मीठ ॲड करते। अगदी हे सोप्या पद्धतीने आपण केले, तुम्ही देखील हे घरी नक्की ट्राय करा। आता सर्व करताना सगळ्यात आधी ग्लासमध्ये बर्फ टाकायचा, त्याच्यानंतर 2 पळी कैरीचं पन्ह टाकायचं आणि त्यानंतर थंडगार असं माठातलं पाणी तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही टाकू शकताय। तुम्हाला जर थोडंसं घट्टसर प्यायला आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी टाका। पाणी टाकल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने अगदी छान असं हे ब्लेंड करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पन्ह आणि पाणी एकत्र होईल। या स्टेजला तुम्ही टेस्ट करून थोडासा चाट मसाला वाढवू शकताय जर गरज असेल तर, पण माझ्या या प्रमाणासाठी पाव चमचा चाट मसाला पुरेसा होता। दुसरा देखील ग्लास मी असाच भरून घेते। ओके, चला तर मग तयार आहे आपलं हे कैरीचं पन्ह। आजची ही कैरीची पन्ह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। अशा छान छान रेसिपीज आपण यापुढेही बघत राहणार आहोत। चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छान रेसिपीसोबत। धन्यवाद।